आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मसाला खिचडीची रेसिपी। चला तर मग बघूयात लागणारं साहित्य। इथे मी घेतलेलं आहे टोमॅटो, बटाटो, शिमला मिरची, कांदा, उभी चिरून घेतलेली मिरची, कोबी, कढीपत्ता आणि कोथिंबीर। मी 2 ग्लास तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि काही खडा मसाला घेतला आहे। कुकर थोडं तापलं की तेल घालायचे। गरम तेलामध्ये मोहरी घालून व्यवस्थित तडतडून द्यायची आहे। नंतर जिरे देखील तडतडून झाले की कांदा घालायचा आहे। मी लसूण आणि अद्रक पेस्ट घालून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं। आता यामध्ये खडा मसाला ॲड केलाय। नंतर थोडीशी उभी चिरून घेतलेली मिरची घालायची। शिमला मिरची घालायची, कोबी, कढीपत्ता, सुरुवातीला आपण सगळं बारीक चिरून घेतलं होतं ते घालायचे, बटाटा मिक्स करायचे व्यवस्थित। त्यानंतर हळद, तिखट आणि थोडंसं काळं तिखट मी घालून घेतलंय। तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे। चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचे त्यामध्ये आणि पाणी घालायचे। थोडीशी उकळी फुटू द्यायची आहे। छान उकळी फुटलेली आहे। नंतर मी टोमॅटो घालत आहे, कारण अगोदर टोमॅटो घातलं तर ते पूर्ण असं हे होतं, त्याच्यामुळे मी शेवट टोमॅटो घातला आहे। तर आपण भात धुवून घेतलेला भात घालायचा आहे। सगळं मिक्स करून घ्यायचंय। साधारणपणे 3 शिट्ट्या काढून घेतल्यात मी। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली किती छान खिचडी झाली आहे, एकदम सुटसुटीत झालेली आहे। Thank you for watching the video. Like, share and subscribe to our channel.